पिंपरी पेंढार पोटेमळा साळशेत या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा बाजबोरा वाजलाय असं नागरिक या ठिकाणी म्हणतात. एकदम जुनी या ठिकाणची ही योजना, पाणी पुरवठा योजना म्हणजे काही रक्कम ही स्थानिक लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी काही टक्केवारी भरण्यात आली होती. पंचायत समितीच्या मार्फत त्या ठिकाणी अशा पद्धतीने जलजीवनची जी पाणी पुरवठ्याची योजना होती त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा अशा पद्धतीने बाजबोरा वाजलाय. अद्याप ही टाकी उभी राहिलेली दिसते, परंतु या टाकीचं पाणी अद्याप या स्थानिक लोकांना पिण्यासाठी वापरण्यासाठी या ठिकाणी मिळालेलं नाही. या सरकारच्या या पैशाचा नक्की काय झालंय, ही टाकी का बंद आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. काही एक संबंधित या ठिकाणचे साळशेत पोटेमळा या भागातील गणेश दत्तात्रय कुटे हे देखील यांनी अर्ज दिलेला आहे, ग्रामपंचायत दिला आहे, पंचायत समितीला दिलाय की मी या ठिकाणी या संदर्भात उपोषणाला बसणार आहे. आपण त्याच्याकडून समजून घेणार आहोत या नेमकी या टाकीचं नेमकी काय झालंय, कशा पद्धतीने या ठिकाणी बिलं काढलेत, काय काय कुठपर्यंत घडलंय हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. आपल्यासोबत गणेश दत्तात्रय कुठे आहेत, त्यांनी एक आपल्याला अर्ज दिलाय, त्या पद्धतीने गट विकास अधिकारी यांना दिलाय, ग्रामपंचायतला दिलाय, ते उपोषणाला बसते असं देखील समजते. काय नेमकी या टाकीची बरेच दिवसाचा या ठिकाणचा तुमचा लढा आहे, बरेचसे पत्र देखील येतात आहे, तुम्ही जवळजवळ 2015 पासून 16 पासून 13 पासून याचा पाठपुरावा करताय, परंतु या अशा गोष्टी या नक्कीच संशयास्पद आहेत. या टाकीचं पाणी अद्याप या स्थानिक लोकांना मिळालं नाही. त्याचं कारण असं आहे, हे स्कीमचा आराखडा झाला 12-13 साली, 2012-13 साली. त्याच्यानंतर एक विहीर, पाण्याची टाकी, पोटेमळा आणि साळशेत यांना पाईपलाईन नळद्वारे पाणी द्यायचं असं या स्कीमचं नियोजन होतं. पण तदनंतर काय झालं का, ह्या विहीर जी आज विहीर पाण्याची खांडली, जी दादाभाऊ पोटे ह्या इसमांकडून 2 गुंठे जागा मोफत ग्रामपंचायतला दिली त्यांनी, आणि ती स्कीमची जी विहीर खांडायची त्यांनी त्या जागेत न खांडता ती चालू प्रवाह जो आहे ओढ्याचा, त्या ओढ्यात खांडली. आज तिथं कंडिशन अशी आहे का तिथून ओढ्याचं पाणी आपण तिकडे जाणारच आहे, हा. जिकडून पाणी येणार तिकडे जाणारच आहे. हा. परंतु आता ही जी स्कीम आहे, हा. ही जी टाकी उभी राहिलेली दिसती, हा. ही टाकी किती वेळा लोकांना या ठिकाणी वापरत आली, किती वेळा नाही. पाणी पुरवठा काय बंद झाली की पाणी आलं नाही? अजूनपर्यंत ह्या टाकीमध्ये एकही थेंब पाणी आलं नाही, कारण त्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं. मी 2015 पासून पंचायत समिती झालं, जिल्हा परिषद झालं, ग्रामपंचायत झालं, यांच्याशी पत्रव्यवहार करतोय, पण कुणी या कामाकडे लक्ष द्यायला मागत नाही. स्थानिक ग्रामस्थांची एवढी अडचण आहे पिण्याच्या पाण्याची, तरी याची कुणी दखल घेत नाही. आता तुम्ही म्हणताय स्ट्रक्चरल ऑडिटची मी मागणी केली होती, काही पत्र बीडीओ कडून ग्रामपंचायत का आले असं तुम्ही मगाशी बोलले. नेमकी काय त्याची सत्य परिस्थिती, काय चौकशी, कुठपर्यंत अडकले, कुठं अडकले? त्याचं कारण असं झालं, 2018-19 ला मला ग्रामपंचायत मध्ये बोलवण्यात आलं की कॉन्ट्रॅक्टरला एक बिल अदा करायचंय. तर मी म्हटलं मी अर्ज दिलेले आहेत, काम तर बंद आहे, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला एमबी कशी भेटली, आणि तुम्ही 3,64,000 रुपये बिल देताय, कशा संदर्भात देताय? त्या नाही, मी थांबवतो एक मिनिट. व्हीएमबी म्हणजे कधी काम चालू असतं ना? नाही, काम तर 2016 पासून बंद आहे या स्कीमचं. दुसरी गोष्ट, स्ट्रक्चर ऑडिटचं पत्र आता चालू बॉडीला 2021 साली आलंय. म्हणजे आत्ताच्या 16ला बंद काम केलं, हे कोणी केलं? हे पंचायत समितीने पत्र दिलं, स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा, अन्यथा काम बंद करा. हे पत्र पंचायत समितीचं कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने आहे, ग्रामपंचायतला आहे, मला पण वैयक्तिक आलं. त्यानंतर स्थानिक लोकांची काय? स्थानिक लोकांनी नाही, स्थानिक लोक कसं आहे, आता शेवटी ज्याला त्याच्यातलं थोडंफार कळतं, म्हणून मी आपल्या वस्तीला पाणी मिळावं म्हणून मी त्याचा पाठपुरावा सातत्याने करीत राहिलो. झेडपीला केला, पंचायत समितीला केला, ग्रामपंचायतला केला. पण 2021 साली पंचायत समितीने पाणी समिती प्लस ग्रामपंचायत पिंपरी पेंढार यांना स्ट्रक्चर ऑडिटचं पत्र काढलं. पण गेल्या 5 वर्षात आताचे जे सरपंच आहेत त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट का केलं नाही याचं उत्तर द्यावं. त्यांनी 5 वर्ष स्ट्रक्चर ऑडिट का केलं नाही? म्हणजे पंचायत समितीने लेटर कोणाला दिले? ग्रामपंचायत पिंपरी पेंढार. हो. तर ग्रामपंचायत पिंपरी पेंढारच्या वतीनं स्ट्रक्चर ऑडिट करायचं होतं. हो, ग्रामपंचायत पिंपरी पेंढार करेल किंवा पाणी समिती आहे त्याची. पाणी समितीचा अध्यक्ष हा सरपंच असतो, भले ती आधीची बॉडी असतील किंवा ही बॉडी असेल. काही लोकांनी आता सांगितलं जाते की आम्ही त्या टायमिंगला जी स्कीम होती त्या स्कीम मध्ये आम्ही पैसे देखील भरलेले होते. किती रक्कम भरली असेल स्थानिक लोक?
प्रत्येक जो नळधारक आहे ज्याला पाणी गरजेचं होतं त्यांनी प्रत्येकाने 2,000 रुपये हे ग्रामपंचायतला दिलेत आणि ही स्कीम अशी काय रक्कम माहितीये का किती लोकसहभागातून नाही. आता मी माझं सांगू शकतो, समजा मी साळशेत मध्ये राहतो, तर आम्ही 36,000 रुपये त्यांना दिले होते. आता हे पोटेमाळ्यातून जे आहेत गरजू लोक यांनी किती रक्कम जमा केली हे मी नाही सांगू शकत, पण 100% सगळ्यांनी 2,000 रुपये भरले हे खात्रीशीर सांगतो. आता हे जे टाकी उभी राहिली काय वाटतं, निकृष्ट आहे की कशामुळे? नाही, एकदा याची पाहणी करावी. आतापर्यंत कित्येक वेळा पत्रव्यवहार करून अधिकारी येतात, वर जात नाही, इथून खालून पाहणार आणि निघून जाणार. 2016ला तुम्ही काम बंद केलं? मी नाही केलं, पंचायत समितीने केलं. तुम्ही तक्रार केली, त्याच्यानंतर पंचायत समितीने काम बंद केलं. त्याच्यानंतर लगेच तातडीचे इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे होतं. इतकं मोठा जर निधीचा, सरकारी निधीचा या ठिकाणी वापर होतो तर तातडीने याच्यावर समजा काम जर चांगल्या दर्जाचं असेल तर ते काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी ते ओपन करायला पाहिजे होतं. परंतु आज 2026 आहे आणि 16चं काम 2026-27ला या ठिकाणी अशा पद्धतीने येतंय. काय नेमकी कुठं सरकार कमी पडतंय का तुमचे स्थानिक प्रतिनिधी कमी पडतायत की पंचायत समिती कमी पडते? हा सगळा प्रॉब्लेम पाणी समिती, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा आहे. एकमेकाला झाकण्यासाठी, एकमेकाचं गौडबंगाल झाकण्यासाठी ती एकमेकावर ढकलत आहे. आज मी एक बाईट पाहिली आजचे जे सरपंच आहे, म्हटले आम्ही डॉक्युमेंट पंचायत समितीला दिलेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे, जेवढं काम झालंय त्याचे पैसे अदा केलेत. अहो, तुम्ही जेवढं काम झालंय त्याचे पैसे अदा केले म्हणताय, मग 2020 साली तुम्ही पैसे दिले कसले कॉन्ट्रॅक्टरला? दुसरी गोष्ट, कॉन्ट्रॅक्टरचं जेवढं काम झालं असेल त्याच्यावर एक रावसाहेब असेल, हो, संबंधित विभागाचा, पंचायत समितीचा असेल किंवा बीडीओ कुठं तुमच्या त्या निधीतून असेल, पीडब्ल्यूडीचा असेल किंवा संबंधित विभागाचा असेल, रावसाहेब असेल, ते काम पाहणी करूनच त्याची एमबी बनवलेली असेल. जर पाहणी केली असती, मला साधा प्रश्न आहे, ग्रामपंचायत पाणी समितीचे अध्यक्ष ग्राम सरपंच गावचे, बरोबर, किंवा आता जे काही डेप्युटी इंजिनियर वगैरे असतील ते, ज्या वेळेला विहिरीला जागा घेतली, ती विहीर खांडली, पाण्याच्या प्रवाहात खांडली, त्यावेळेला सरपंचांनी पाहिली नाही की त्या डेप्युटी इंजिनियरनी पाहिली नाही? न पाहता बिल दिली का? नाही, समजा जर एखादं तुम्ही म्हणताय की जिथून पाणी वाहत आहे म्हणजे ओढा, थोडक्यात ओढा, ते ओढ्याच्या ठिकाणी विहीर बांधताय ती पिण्याच्या पाण्याची, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? जर आज तिथं सगळं गढूळ पाणी किंवा साठलेलं पाणी त्या विहिरीत जातंय, ते पाणी तुम्ही लोकांना पाजणार आहेत का? तुमची नक्की त्यावेळेला तुम्ही कोणत्या नियोजनाने ती ओढ्यात विहीर खांडली? आज तुम्ही सांगा, कुणी असू द्या, सरपंच ते पाणी पितील का? आज सरपंच पाणी पितील का? त्याची एकदा तरी सरपंचांनी स्वतः येऊन पाणी केली का? त्या टायमिंगचे सरपंच हेच होते की आताचे विद्यमान? नाही, सरपंच त्यावेळेला वेगळे होते, आता वेगळे आहेत, पण जबाबदारी त्यांची आहेच ना शेवटी. ते आपले स्थानिक स्वराज्य पत्र पडलेले तर तुम्ही कारवाई करणं गरजेचं. अहो, 2018ला तर यांनी मला माहिती नाही दिली या स्कीमची, लेखी दिलंय का? आमच्याकडं दप्तर उपलब्ध नाही. आता जेव्हा 2025ला प्रशासक लागू झाले, आता हे नवीन भाऊसाहेब आले, यांच्याकडे मी परत RTI मध्ये अर्ज केला, तेव्हा ती माहिती पूर्ण दिली. त्यातल्या त्यात अजूनही कॅशबुक अवेलेबल नाही असं ग्रामपंचायतने मला लेखी दिलंय. मग हे डॉक्युमेंट अवेलेबल म्हणजे योजनेचं कॅशबुक अवेलेबल नाही, असं उत्तर कसं नेमकी ग्रामपंचायत देऊ शकते? आता हे जे सांगतात हे सत्य किती हे देखील दुसरी बाजू आपण त्या सरपंचाकडून घेणार आहोत. त्याच पद्धतीने तुम्ही आता म्हणता कॅशबुक उपलब्ध नाही असं तुम्हाला लेखी दिले, हो, त्याचा पुरावा? हो, पुरावा आहे माझ्याकडे, पत्र आहे ग्रामपंचायत. काय दिले त्यांनी लेखी? असं साध्या लेटरवर शिक्क्या, सही शिक्क्याने, आता जे भाऊसाहेब आहेत, गणेश आवटी यांनी लेखी दिली. तुम्हाला हे कळलं कसं की नंतर बिल काढले? मला बोलवलं होतं ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या मासिक मिटिंगला, का 2020ला कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायचंय, ते काय करायचं त्या स्कीमचं. मी म्हटलं नाही, निकृष्ट काम झालंय. 2016ला काम बंद केलं, 2016ला समजा स्ट्रक्चरल ऑडिटचं पत्र दिलं, त्याच्यानंतर ऑडिट न करतात काम बिल द्यायचं, तरी बिल दिलं मी. त्याच्यावरही परत पंचायत समितीला पत्र. एमबी पाहिली का? एमबी नाही, तेच सांगतो ना मी, त्याच्यावर पंचायत समितीला पत्रव्यवहार केला, त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला का बंद कामाची तुम्ही एमबी करून देताय, ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे देताय, तुम्ही न चौकशी करताय, हे कसं काय होऊ शकतं? संबंधित रावसाहेब या ठिकाणी आलेच नाही. माझे पत्रव्यवहार चालू आहेत.
समजा आता जे काम पूर्ण झालेलं असेल त्याचा ना हरकत दाखला, त्या काम किती स्टेपला आहे ती पाणी समिती त्या ठिकाणी म्हणजे संबंधित सरपंच असतील किंवा काय ना हरकत दाखला त्या एमबी साठी देतात. हे असे काही घडलंय का त्याच्यानंतर जे बिल काढण्यात आले ते सरपंचांनी पत्र व्यवहार करून ते एमबी 100% त्याच्यात काहीतरी गोलमाल आहे. एक तर ठेकेदाराचं जेवढं काम झालंय त्याला बिल द्यावं. सरपंच, कॉन्ट्रॅक्टर, पाणी समिती यांच्या काहीतरी गोलमालामध्ये हे बिल काढलं गेलंय. आणि त्याच्यानंतर आज मला नंतर एक स्टेटमेंट भेटलं बँकेचं, त्याच्यात 75,000 रुपये सेल्फ म्हणून लिहिलेलं आहे. सेल्फ म्हणजे स्वतः. आता ग्रामपंचायत स्वतः याच्यावर पैसे काढू शकते का, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. ग्रामपंचायतची स्कीम आहे. हो, ग्रामपंचायतचे सरपंच अध्यक्ष असतात, हो. स्कीमचे पैसे काढू शकत नाही, हे कायदेशीर तुम्ही सांगू शकता? नाही, कायदेशीर नाही सांगू शकत, पण 100% कॉन्ट्रॅक्टर नेमलाय तुम्ही. बाकीची रक्कम जर चेकनी कॉन्ट्रॅक्टरला देताय तर मग त्या खात्यावरचे सेल्फ पैसे काढायचा अधिकार ग्रामपंचायतला काय? ग्रामपंचायतला जर समजा कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे तर चेक द्या ना, तुम्ही स्वतः कशी काय काढू शकता? अजून काय मुद्दे मांडायचे? अजून मुद्दे म्हणजे ह्या स्कीमची सखोल चौकशी होऊन जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता तुम्ही 25 ऑगस्टला उपोषण करणार आहेत असं पत्र देखील संबंधित विभागाला दिलंय. उपोषणावर ठाम आहे? 100% ठाम आहे. काय मागणी? मागणी मी तेच सांगतोय ना, स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या कामाची चौकशी. ह्या टाकीचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्या विहिरीची पाहणी करून त्याचं व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे. आणि जे ह्या बिलं काढण्यात, हे एमबे करण्यात किंवा ही जी पाणी समितींनी बिलं काढल्यात, कोणाच्या सह्यांनी बिलं काढल्यात, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता एक प्रश्न माझा राजकीय नेमकी असणार आहे या ठिकाणी, की अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही 5 वर्ष उपोषणा कधी बसले नाही. आता ग्रामपंचायतच्या निवडणुकी अगदी जवळ पोहोचलेल्या आहेत, याच्यात कुठे राजकीय वास दिसतोय की दर्शकांना देखील वाटेल की राजकीय काय याच्यात प्रॉब्लेम आहे किंवा राजकीय काय गोष्ट आहे? हे पहा, ग्रामपंचायत हा पार्टच वेगळा आहे. मी आज नाही करीत, मी पत्रव्यवहार हा 2015 पासून चालू आहे. ज्या वेळेला मला संधी भेटली त्या वेळेला मी माझा वेळ देऊन पत्र प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण आता मला कुठंतरी तिथं पंचायत समितीतून जरा पॉसिबल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला माहिती भेटते किंवा ते थोडा रिस्पॉन्स देत आहेत. आता त्यांचं मला पत्र आलंय परवाच्या दिवशी, मी ज्या वेळेला उपोषणाचं पत्र दिलं त्यावेळेला त्यांचं पत्र आलंय मला 12/8/2026 ला. का ग्रामपंचायतला पत्र काढलंय आणि मला एक पत्र काढलंय की जे काही डॉक्युमेंट हे पाणी पुरवठा संदर्भात आहेत ग्रामपंचायतकडं ते 18/8/2026 ला घेऊन ग्रामपंचायतला बोलवलंय. एक पत्र मला आलंय, एक पत्र मुख्य कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद पुणे आणि सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पिंपरी पेंडा अशा आशयाचं हे पत्र आहे. आता उद्या मला वाटतं 18 तारीख आहे, उद्या आता मी पण जाणार आहे तिथे, बघू आता ते काय करतायत. त्यांनी मला सांगितलं की तक्रारदारांना अहवाल सादर करायचा आहे. जर त्यांनी याच्यावर पूर्ण चौकशी बसून हे केलं तर बघू पुढं काय होतं. आता जसं 18 तारखेला जोपर्यंत 25 तारीख येत नाही तोपर्यंत ते काय कारवाई करतायत बघू. नाही समाधान झालं तर माझं उपोषणावर मी ठाम आहे. 1001% म्हणजे 2016 साली या ठिकाणी काम बंद केले असं देखील सांगताय. स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी होती. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी जर ग्रामपंचायत एवढे दिवस लावत असेल, संबंधित विभाग लावत असेल, तर हे सरकारच्या पैशाचा या अशा पद्धतीने वापर या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणची सोयी सुविधा या ठिकाणी इतक्या वर्ष देखील यांनी प्रयत्न केलेत. अर्ज देखील तुमच्या सरकारी कार्यालयात दिलेत. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, यांना या पद्धतीचे अर्ज दिलेत. नक्कीच यांच्या या पाठपुराव्याचे अर्ज हे देखील त्यांच्याकडे सोबत आहेत. आतापर्यंत अधिकारी नक्की कुणाला पाठीशी घालत होते किंवा खरंच हे काम निकृष्ट आहे की नाही याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून हे काम पूर्ण करण्याची गरज होती, परंतु या काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. परंतु ही टाकीची अवस्था या ठिकाणी पाहू शकतो आपण. जीव धोक्यात घालून या ठिकाणी टाकीची अवस्था देखील वरती जाऊन दाखवणार आहोत. आपण देखील या ठिकाणी टाकी दाखवू शकता. या ठिकाणी मोठमोठाले ठिगळ देखील या ठिकाणी पडलेले आहेत. काही ठिकाणी रेती नाही
किंवा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता धोकादायक पद्धतीने या ठिकाणी आहेत. आता उपोषणाचं स्थळ नेमकी कोणतं आहे, तुम्ही उपोषण कोणत्या ठिकाणी करणार आहात? टाकीवर बसणार, काही त्या टाकीवर होऊ द्या, बसणार. ह्या टाकीवर जाऊन बसणार. उद्या जर तुम्ही जाता जाता एखाद्या तुम्हाला दुखापत झाली किंवा काय झालं तर त्याला प्रशासन जबाबदार. मी वारंवार 2015 ते 2026 11 वर्ष पत्रव्यवहार करतोय, तोपर्यंत प्रशासनाला जाग नाही आली. आज मी उपोषण करणार म्हणजे करणार. मी माझ्या मुद्द्यावर ठाम. भले माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी ह्या वस्तीचं कल्याण झालं किती पाहिजे. लाखाची योजना ही? अंदाजे इस्टिमेट रक्कम 36 लाख रुपये आहे. 36 लाख रुपयाची योजना हो. ही अशा पद्धतीने धुळीलाच मिळली असं देखील दिसतंय. इतके वर्ष देखील हे लोटून देखील या संबंधित विभागाने बीडीओ असतील, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, कोण असतील, आजी माजी कुणी असू द्या, त्यांच्या काळात ह्या घटना घडल्या ते देखील असू शकतात. त्याच्यात नक्की दोषी कोण याची सखोल चौकशी बीडीओनी ग्रामसेवकने यांनी करणं गरजेचं आहे. हे देखील महत्वाचा काय बोलायचं. अजून अशा काही गोष्टी आहेत गावातल्या. खारवणं वस्ती आहे, ती पण स्कीम अशीच आहे. पाणी पुरवठा स्कीम, टाकी बांधलेली, पाईपलाईन झालेली, अद्याप पाणी गेलेलं नाही. नवलेवाडीत पण असंच एक स्कीम झाली होती, एका ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती. त्याला बिल अदा केली. कशाच्या आधारे? बिल माझ्याकडे पुरावे, बिल अदा केली होती. बिल अदा केली, काम न झालं. नंतर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्यांनी त्या सदस्याकडून पैसे भरून घेतले आणि त्याला सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावला. अरे तुम्ही परस्पर करताय, बिल देताय, बिल परत पैसे भरून घेताय, राजीनामा द्यायला लावताय, म्हणजे त्याला कायदा कानून काही नाहीच का? तुमच्या मनाने तुम्ही सगळं करणार का? आता तुम्ही बोलताय खारवण्याच्या ठिकाणी स्कीम, तिचं काय पाणीच गेलं नाही. पाणीच गेलं नाही आणि त्याची डॉक्युमेंट ग्रामपंचायत म्हणते अवेलेबलच नाही आमच्याकडे. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. आता वेगळा तुमचा आहे. मुद्दा हा लक्षात आलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी टाकीचं काम देखील चालू आहे. आपण देखील संबंधित विभाग म्हणजे विद्यमान सरपंच असतील, संबंधित यंत्र असेल, त्यांची बाजू देखील मांडणार आहोत. म्हणजे नेमकी नाण्याच्या दोन बाजू आपण दाखवण्याचा नक्कीच प्रेक्षकांना प्रयत्न करणार आहोत.